नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण जी के आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जमेल तसं स्पष्टीकरण आपण या प्रश्नांचं करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन देखील ठेवलेली आहे, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला किती कळलेले आहेत हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, भारताच्या नवीन मंत्रिमंडळाबाबत चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी ऑप्शन आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, क्रीडा मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव. यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक सी, क्रीडा मंत्री धर्मेंद्र प्रधान हा चुकीचा पर्याय आहे. कारण मित्रांनो, क्रीडा मंत्री हे धर्मेंद्र प्रधान हे नसून मनसुख मांडविया हे आहे. ठीक आहे, भारताचे नवीन क्रीडा मंत्री कोण आहेत? मनसुख मांडविया. ओके, तर पर्याय क्रमांक सी, धर्मेंद्र प्रधान क्रीडा मंत्री हा पर्याय चुकीचा असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, UFC लढत जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पूजा तोमर. पूजा तोमर ही उत्तर प्रदेश या राज्याची खेळाडू आहे. ठीक आहे, ती UFC लढत जिंकणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे. ठीक आहे, UFC लढत म्हणजेच काय, अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व विभागाची किंवा यालाच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, तर याची स्थापना केव्हा झाली होती? अलीकडे मित्रांनो ASI भरपूर चर्चेमध्ये होते, त्या दृष्टीने प्रश्न कव्हर करून घेत आहोत. प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ASIची स्थापना झाली होती बघा 1861 मध्ये. पर्याय क्रमांक बी, 1861 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, ASIची स्थापना 1861ला झाली होती. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, स्थापना कोणी केली होती? अलेक्झांडर कनिंगहॅम. ठीक आहे, अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी स्थापना केली होती आणि तेच ASIचे पहिले संचालक देखील होते. ठीक आहे मित्रांनो, आता ASIचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्याचे DG कोण आहेत ASIचे? कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी 1861ला भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना झाली. ठीक आहे, तर याच 1861ला बघा भारतीय पोलीस कायदा देखील अस्तित्वात आला होता. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे, भारतीय पोलीस कायदा केव्हा अस्तित्वात आला? तर 1861 हे योग्य उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर विचारलं जातं, इस्रोची स्थापना केव्हा झाली? तर बघा उत्तर द्यायचं आहे 1969ला इस्रोची स्थापना झाली होती. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न विचारला जातो, DRDOची स्थापना केव्हा झाली? तर 1958ला DRDOची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा विचारला जातो प्रश्न, भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडली? तर 1872 मध्ये भारतामध्ये पहिली जनगणना पार पडली लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना 1861ला झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली. ठीक आहे, सर्वांना माहीत असेल, याला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं. ठीक आहे, आंबोली. तर हे ठिकाण आहे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक बी, सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, संभाजीनगरमध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे मित्रांनो? म्हैसमाळ. ठीक आहे, बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. म्हैसमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे ते संभाजीनगरमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर पालघरमध्ये कोणते आहे? जव्हार. ठीक आहे, जव्हारला पालघरचे महाबळेश्वर असं म्हटलं जातं. तर जव्हार हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर पुण्यामध्ये सर्वांना माहीत असेल लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. आपलं मूळ उत्तर आहे आंबोली हे सिंधुदुर्गमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला विदेश दौरा कोणत्या देशाचा केला? महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर बघा पंतप्रधान मोदी तिसऱ्या
कार्यकाळामध्ये पहिल्यांदा विदेश दौऱ्यावर गेले आहेत बघा इटलीला, ठीक आहे. पर्याय क्रमांक बी इटली हे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. इटलीला का गेलेले आहेत तर या ठिकाणी 50वी G7 परिषद इटलीमध्ये पार पडत आहे, ठीक आहे. कितवी? 50वी. इटलीमधील फासानो या शहरामध्ये 50वी G7 परिषद पार पडत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी इटली या देशामध्ये गेलेले आहेत. ओके. तर मित्रांनो इटलीचे पंतप्रधान कोण आहेत? जॉर्जिया मेलोनी, ठीक आहे. पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी. राष्ट्रपती आहेत सर्जिओ मॅट्रेला. राजधानी आहे रोम आणि चलन आहे युरो डॉलर, ठीक आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो G7 परिषद इटलीमध्ये पार पडत आहे फासानो या ठिकाणी. तर G20 किंवा त्यालाच आता G20 मन देखील म्हटलं जातं, ती बघा ब्राझीलमधील लिओ दी जानेरो या ठिकाणी पार पडत आहे, ठीक आहे. लक्षात ठेवायचं हे देखील. त्यानंतरचा प्रश्न आहे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी रामटेक. रामटेक या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थित आहे मित्रांनो. रामटेक या ठिकाणी संस्कृत कवी कालिदास यांनी बघा मेघदूत या ग्रंथाची लिखाण केलेलं आहे किंवा रचना केलेली आहे रामटेक या ठिकाणी. हा प्रश्न गेल्या वर्षी भरतीत विचारण्यात आलेला आहे, ठीक आहे. कालिदासांनी कोणत्या ग्रंथाची रचना केलेली आहे रामटेक या ठिकाणी? तर मेघदूत. ओके, मेघदूत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो या ठिकाणी अजित डोवाल यांची पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सलग तिसऱ्यांदा, ठीक आहे मित्रांनो. सलग तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झालेले आहेत आणि सलग तिसऱ्यांदा अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झालेले आहेत, ठीक आहे मित्रांनो. अजित डोवाल हे बघा सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती होणारे पहिले व्यक्ती बनलेले आहेत, ठीक आहे. सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद भूषवणारे पहिले व्यक्ती कोण बनले आहेत? अजित डोवाल हे बनलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो. त्यानंतर बघा मोदींचे प्रधान सचिव कोण बनलेले आहेत विचारलं, ठीक आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. जर प्रधान सचिव विचारलं तर PK मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव बनलेले आहेत. PK मिश्रा लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर भारताचे लोकपाल कोण आहेत? तर बघा अजय खानविलकर हे भारताचे सध्याचे लोकपाल आहेत, ठीक आहे. उपेंद्र द्विवेदी सध्या भूदलाचे उपप्रमुख आहेत मित्रांनो. मनोज पांडे येत्या 30 जूनला रिटायर होतील. 30 जूनपासून बघा उपेंद्र द्विवेदी हे भूदलाचे प्रमुख असणार आहेत, म्हणजेच जनरल असणार आहेत, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? अजित डोवाल हे नव्याने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्त झालेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार मिळाला? कोणास मिळालेला मित्रांनो? तर धोंडो केशव कर्वे. पर्याय क्रमांक ए धोंडो केशव कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. कधी मिळालेला आहे यांना? तर 1958 मध्ये, ठीक आहे. 1958 मध्ये धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे. त्यानंतर आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे. यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. तर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे. 1990 मध्ये जोड्या लावांमध्ये हे विचारलं जाऊ शकते, ठीक आहे. त्यानंतर आहेत आचार्य विनोबा भावे. यांच्याबद्दल भरपूर डीप इन्फॉर्मेशन मागील काही व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, ठीक आहे. तर आचार्य विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे मिळवणारे हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे, ठीक आहे. 1958 मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते पहिले महाराष्ट्रीयन तसेच पहिले भारतीय आहेत रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार प्राप्त करणारे, ठीक आहे. तर आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न केव्हा मिळालेला आहे? तर बघा 1983 मध्ये, ठीक आहे. 1983 मध्ये आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे. त्यानंतर पांडुरंग वामन काने यांना बघा कधी मिळालेला आहे? तर यांना मिळालेला आहे
1963मध्ये पांडुरंग वामन काने यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून याची सुरुवात 1954मध्ये झालेली आहे. ठीक आहे, 1954ला भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती. 1954मध्ये तो 3 जणांना देण्यात आला होता. ठीक आहे, 2024मध्ये तो एकूण 5 जणांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, 5 जणांना देण्यात आलेला आहे 2024मध्ये. त्या 5ही जणांची नावं तुम्हाला पाठ असली पाहिजेत आणि ती आता लगेच तुम्ही मला कमेंट करायची आहेत. 5 नावं ज्यांना 2024मध्ये भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, कमेंट करायचे आहेत पटापट. आपलं मूळ उत्तर काय आहे तर महाराष्ट्रातील धोंडो केशव कर्वे यांना सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे 1958मध्ये. पुढील प्रश्न आहे का, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी नायिकाभेद, 7 शतक आणि बुधभूषण हे तिन्ही ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक डी वरील सर्व बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657ला, ठीक आहे, 14 मे 1657ला पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे. ठीक आहे, आणि त्यांचा मृत्यू 11 मार्च 1689ला झालेला आहे. ठीक आहे, 11 मार्च 1689ला झालेला आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या माता कोण होत्या? सईबाई. ठीक आहे, सईबाई या त्यांच्या माता होत्या. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. हा बुधभूषण त्यांचा ग्रंथ मोस्ट रिपीटेड आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची विजेता कोण बनली आहे? ठीक आहे, तर मित्रांनो, योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक सी, दिव्या देशमुख ही मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची विजेता बनलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी वैशाली रमेश बाबू पर्याय आहे. तर बघा, वैशाली रमेश बाबू भारताची कितवी ग्रँडमास्टर आहे? कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, उत्तराखंडमधील जोशी मठाचे नवीन नाव काय ठेवले आहे? मित्रांनो, जोशी मठाचे नाव बदलण्यात आले आहे आणि आता त्याला ज्योतिर्मठ नावाने ओळखण्यात येईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, ज्योतिर्मठ हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे. उत्तराखंड मित्रांनो, UCC म्हणजेच बघा, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. ठीक आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. UCC, ठीक आहे, हा विचारला जाणार, 101% विचारला जाणार. तर पहिले राज्य उत्तराखंड आहे. उत्तराखंडला देवांची भूमी किंवा देवभूमी म्हटलं जातं, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंग, राजधानी आहे डेहराडून. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे बघा, राहुरी, अहमदनगर या ठिकाणी. ठीक आहे, राहुरीमध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, हे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना कधी झाली विचारलं तर 1968ला. ठीक आहे, 1968ला या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी दापोली, रत्नागिरी या ठिकाणी कोणते कृषी विद्यापीठ आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. ठीक आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे दापोली, रत्नागिरी या ठिकाणी. याची स्थापना झालेली आहे 1972ला. ठीक आहे, 1972ला याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर अकोला या ठिकाणी कोणते आहे बघा, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. याची स्थापना झालेली आहे 1969ला. ठीक आहे. परभणीला कोणता आहे? डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. ठीक आहे, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणीमध्ये आहे. 1972ला याची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर, स्थापना 1968. त्यानंतरचा प्रश्न आहे, नाना शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट या शब्दात गौरव कोणी केला? नाना शंकर शेठ यांचा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट या शब्दात गौरव कोणी केलेला आहे? तर आचार्य अत्रे यांनी. पर्याय क्रमांक बी, आचार्य अत्रे यांनाच प्रल्हाद केशव अत्रे किंवा के अत्रे असं म्हटलं जातं, यांनी नाना शंकर शेठ यांचा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट या शब्दात गौरव केलेला आहे. ओके. या ठिकाणी दादोबा पांडुरंग ऑप्शनमध्ये आहेत, यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं. ठीक आहे, मराठी भाषेचे पाणिनी. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक
असं म्हटलं जातं का? तर त्यांनी 6 जानेवारी 1832, ठीक आहे, 6 जानेवारी 1832मध्ये मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केले होते म्हणून, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं जातं. यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे, जो परीक्षेत वारंवार विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाव आणि केक हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? कशाचा उपयोग केला जातो मित्रांनो? तर सोडियम बायकार्बोनेट, ठीक आहे. सोडियम बायकार्बोनेट याला खाण्याचा सोडा असं म्हटलं जातं. मित्रांनो, खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा हे जसं मराठीमध्ये याच्यामध्ये जी काही समानता आहे, तशीच इंग्लिशमध्ये सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट याच्यामध्ये देखील समानता आहे. याच्यामुळे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतो आणि त्यामुळेच हा प्रश्न वारंवार परीक्षेत विचारला देखील जातो, ठीक आहे. तर बघा, खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट आणि धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट हे तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे, ठीक आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारला जातो. ओके, तर पाव आणि केक हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. आपल्या इकडे हॉटेल वगैरे जेवणांमध्ये देखील सोडियम बायकार्बोनेटचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर सरपंच बघा आपला राजीनामा जो असतो तो पंचायत समिती सभापती यांच्याकडे सोपवतात, ठीक आहे. पंचायत समिती सभापती यांच्याकडे सोपवतात. मित्रांनो, सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट काय आहे मला कमेंट करून सांगायची आहे, ठीक आहे. वयाची अट कमेंट करायची आहे. पूर्वी सरपंचाची निवड सदस्य करीत होते, पण आता मित्रांनो सरपंचाची निवड ही थेट जनतेमधून होत आहे, ठीक आहे. हा प्रश्न विचारला जातो. सरपंचाची निवड कोणामार्फत केली जाते? तर गावातील सर्व प्रौढ मतदारांमार्फत केली जाते, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता? शून्य गटातील वायू या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे बघा हेलियम. हेलियम हा जो वायू आहे तो शून्य गटातील वायू आहे. मित्रांनो, शून्य गटातील वायूंना नोबल गॅसेस असंही म्हटलं जातं, ठीक आहे. शून्य गटातील वायूंना नोबेल गॅसेस असंही म्हटलं जातं. तर शून्य गटातील वायू म्हणजे नेमकं काय? तर बघा, हे वायू इतर घटकांसोबत संयुगे तयार करू शकत नाहीत, ठीक आहे. महत्त्वाचं आहे बघा, हे वायू इतर घटकांसोबत संयुगे तयार करू शकत नाहीत, कारण यांची कोणत्याही इतर अणूबरोबर संयोग पावण्याची जी क्षमता असते ती शून्य असते, ठीक आहे. म्हणजे हे इतर कोणासोबत संयुगे तयार करू शकत नाहीत, म्हणून यांना शून्य गटातील वायू असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्या वायूंचा समावेश होतो बघा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन व रेडॉन, ठीक आहे. पुन्हा रिपीट करतो बघा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन व रेडॉन या वायूंचा समावेश शून्य गटातील वायूंमध्ये होतो, ठीक आहे. हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी तुमचे 50+ प्रश्न या व्हिडिओमधून आतापर्यंत कवर झालेले आहेत. हे दिसायला जरी 16 दिसत असले तरी त्यामार्फत आपण 50 प्रश्न कसेही कवर करून घेत असतो डेली, ठीक आहे. तर आता या प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला समजलेत की नाही हे तुम्हाला कळेल आणि मला देखील कळेल. पण ते केव्हा? जर तुम्ही कमेंट करून सांगाल की मला 16पैकी एवढे बरोबर द्यायला जमले तेव्हा, ठीक आहे. तर व्हिडिओची रिव्हिजन पूर्ण पहा आणि 16पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, चला रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारताच्या नवीन मंत्रिमंडळाबाबत चुकीचा पर्याय कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, क्रीडा मंत्री धर्मेंद्र प्रधान नसून या ठिकाणी मनसुख मांडविया हे आहेत. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, UFC लढत जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पूजा तोमर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना केव्हा झाली होती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1861. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सिंधुदुर्ग. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला विदेश दौरा कोणत्या देशाचा केला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, इटली.
त्यानंतरचा प्रश्न आहे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रामटेक. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, अजित डोवाल तिसऱ्यांदा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार मिळाला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, धोंडो केशव कर्वे 1958 मध्ये. पुढील प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची विजेता कोण बनली? याचं योग्य उत्तर असणार आहे दिव्या देशमुख, पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न आहे, उत्तराखंडमधील जोशी मठाचे नवीन नाव काय ठेवले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, ज्योतिर्मठ. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, राहुरी, अहमदनगर. पुढील प्रश्न आहे, नाना शंकरशेठ यांचा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट या शब्दात गौरव कोणी केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आचार्य अत्रे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाव आणि केक हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सोडियम बायकार्बोनेट, यालाच खाण्याचा सोडा म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंचायत समिती सभापती. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, हेलियम. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि 16 प्रश्नांची रिव्हिजन आपण घेतलेली आहे. तर 16पैकी किती योग्य उत्तरं तुम्हाला द्यायला जमलेली आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आणि अभ्यास आणि ग्राउंड जोरात चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.